नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर गजानन गिरे. आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आपण आपल्या मक्याच्या शेतामध्ये उभे आहो आणि यावर आपण काल तणनाशक फवारताना जेव्हा बारकाईनं पाहिलं त्यावेळेस काही ठिकाणी आळी पडलेली होती. यावर अगोदर आपण एक फवारणी घेतलेली होती, पण फवारणीनंतरसुद्धा आता जवळपास 15 ते 20 दिवसानंतर आळी दिसत आहे. तर आज आपण पाहूया कशी आळी आहे ती. तर हा आपला 40 दिवसापूर्वी लागवड केलेला मका. यावर एक फवारणी आपण काही भागात इमामेक्टिन आणि काही भागामध्ये सुरक्षा, ज्याच्यामध्ये क्लोरॅन्ट्रेनिपोल जे नागार्जुनाचं आपण कोरोजन म्हणू शकतो ते असं फवारलं होतं. तर कोरोजनच्या साईडनंही आळी पडली आणि इमामेक्टिनच्या साईडनंही आळी पडलेली आहे. दोन्ही औषधांनी त्यावेळेस आळी कव्हर केली, पण आता परत यामध्ये आळी आहे. तर आपण बघूया. असं हे अशी काही झाडं आहेत, याची पानं खाल्लेली आहेत आणि मेन आळी असते तर याच्या पोंग्यात. ते तिचं तोंड दिसतंय तेव्हा ती आळी ती बाहेर येत आहे. तर ह्या अशा आळ्या यामध्ये पानाच्या आत जाऊन बसतं आणि फवारणीमध्ये जरी आपण औषध फवारलं तर ते पूर्णपणे कधी कधी आत जात नाही आणि आळी खूप खोलवर गेली तर औषध कितीही चांगलं असतं, आंतरप्रवाही असलं, खोडात जाणारं जरी असलं तर ते त्या आळीपर्यंत पोचत नाही. आणि ह्या आळ्या सहसा दिवसा आपण फवारणी दिवसाच करतो आणि दिवसा ह्या पोंग्यात किंवा मातीत जाऊन बसतात खोल आणि रात्री येऊन झाडाचे पाने खातात किंवा पोंग्यातून बाहेर येऊन त्यामध्ये हे करतात. त्यानंतर असे हे पहा, याच्यामध्ये अशी ही जी त्यांची विष्ठा असते किंवा पान खाऊन काही भाग असतो तो या ठिकाणी पडतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी बुरशीजन्य आजाराचा सुद्धा प्रादुर्भाव यावर होऊ शकतो. यासाठी आपण आज यामध्ये हे असं बॉटलच्या साह्यानं महिला टोंग्यामध्ये औषध टाकत आहे. तर आपण हे डेलिगेट यामध्ये घटक आहे स्पिनोटोरियम 11.7. तर स्पिनोटोरियम घटक असलेलं आपण हे औषध पाण्यामध्ये जवळपास 10 ml प्रति 15 लिटर पाण्यासाठी घेत आहो. आणि आपली बिस्लरीची बॉटल असेल तिच्या झाकणाला एक छिद्र पाडायचं आणि त्या प्रत्येक झाडाच्या टोंग्यामध्ये थोडंसं पाणी महिलांच्या हाताने टाकायचं. हा यावरचा सगळ्यात रामबाण उपाय आहे. हा उपाय केल्यानंतर साधारणपणे परत आळी येतच नाही, महिना 2 महिन्यात तर येतच नाही. आणि शेवटी जेव्हा छाती लोक एकदा आपली मका येते त्यावेळेस जर एकदा टाकला म्हणजे पुढे कणसावर आळी पडण्याची शक्यता राहत नाही. मका पीक सुरुवातीला आपण जेव्हा घेत होतो तेव्हा यामध्ये ही लष्करी आळी किंवा टोंग्यामध्ये असणारी आळी याची अटॅक होत नव्हते. फक्त मकाला खत, पाणी आणि एखाद दुसरी फवारणी केली तर मका पीक हे येऊन जायचे. पण आता मका पिकाचा खर्च वाढलेला आहे, त्याला खताचे भाव वाढलेले आहेत आणि त्यामध्ये डेलिगेटसारखं हे महागडं औषध जवळपास 100 mlचं 1150 रुपयाला मिळते. तर याचे 2 जरी आपण याला ड्रिंचिंग म्हणता येईल किंवा पोंग्यात टाकणं म्हणता येईल. जर असे महाग यावर प्रयोग केले आणि झडती जर आपण कमी आली आणि भावसुद्धा कमी आहेत 1900-1800, तर नक्कीच मकाचं पीकसुद्धा आता शेतकऱ्यांच्या हातून नफा देणारं म्हणून जे होतं तर ते घसरत चाललेलं आहे. कारण मका पिकाचाही खर्च आता वाढत आहे. जवळपास 2 फवारण्या व्हावं लागते, 2 वेळेस डेलिगेट त्यामध्ये टाकावं लागते, 2 ते 3 वेळेस खतं द्यावं लागतात, खोडणी, पाडणी, बांधणी, कुटी करणे, वाहणे, काढणे असे अनेक खर्च मकावर आहेत आणि हे पीक खर्चेन चाललेले आहे. पण उत्पादकता जर वाढली आणि मकेला जर साधारणपणे 2,500 रुपये भाव भेटला तर निश्चित शेतकऱ्यासाठी हे फायद्याचं पीक राहील. आपण आपल्या भागात या लष्करी आळीसाठी किंवा टोंग्यातील आळीसाठी काय उपाय करता हे कॉमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, कॉमेंट आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा.